आजकालची जनरेशन काय करते, फक्त टीव्ही बघते आणि खाते. अरे कसं तुम्हाला पोषण होईल त्याने? नाही होणार आहे तुमचं त्याने. मग आईचं कौतुक करा, आई-बाबांबरोबर बसा. कारण का आपला एनर्जी सोर्स हे आपले पॅरेंट्स असतात. मी बघितलंय की जी मुलं छान हुशार आहेत, ते आई-वडिलांचा नक्कीच रिस्पेक्ट करत असतात आणि हे मुलांना म्हणजे मला असं वाटतं की आयुर्वेद हा शाळेमध्ये पण शिकवला गेला पाहिजे. मुलांना हे शाळेतनं कळलं पाहिजे. माझी एक पेशंट होती, ती म्हणाली आता हिला सगळी तन्वीची औषधं माहिती आहेत. सर्दी झाली की ती संथ कफ सांगते आजीला, की आजी मला संथ कफ दे. हे मुलांना कळणं गरजेचं आहे. किंवा सुंठ, हळद आणि गूळ ह्याची गोळी करून सर्दी झाली की घ्या, हे माहीत असतं. मुलं पण घेतात हळूहळू आणि त्यांना हे सांगणं गरजेचं आहे. हे संस्कार देणं गरजेचं आहे. कारण काय तो मातीचा गोळा असतो, त्याला जे संस्कार देऊ आपण तसा तो घडणार आहे. मग आपण आयुर्वेदाचे संस्कार का नाही द्यायचे? मग आपण असा विचार करतो की मुलांना हे शाळेतनंही शिकवणं गरजेचं आहे.